नमस्कार मंडळी, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल काजू करी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मी ते पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे घालायचे आहेत. मी ते कांदे मोठे मोठे चिरलेले आहेत. त्यामध्येच आपल्याला अर्धा कप काजू घालायचा आहे. मी ते तुकडा काजू वापरलेला आहे. तुम्ही अख्खे काजू देखील इथे वापरू शकता. आणि हे आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. कांदा आणि काजू छान व्यवस्थित मऊ असे शिजलेले आहेत. एका चाळणीवरती आपण हे काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला लावून बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कढईमध्ये मी ते 2 चमचे तूप घेतलेले आहे. तुपावरती आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत. मी ते 1 वाटी काजू घेतलेले आहेत. काजू आपल्याला छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. तुपावरती काजू तळल्याने काजूंना एक छान अशी चव येते आणि आपली भाजीही छान लागते. इथे आपले काजू छान तळले गेले आहेत. अशाच सोनेरी रंगावरती आपल्याला हे काजू तळून घ्यायचे आहेत. हे काजू आता आपण काढून घेऊयात. एका प्लेटमध्ये मी हे काजू काढून घेत आहे. याच कढईमध्ये आपण 4 चमचे तेल घालणार आहोत. तेल छान गरम झालेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालत आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे. मिरची आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे. यामध्येच आपल्याला 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत. कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. याच्यामध्येच आपण आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. ही आपण थोडीशी परतून घेऊयात. कांदा आपला छान सोनेरी झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालूयात. टोमॅटो मी 2 मध्यम आकाराचे घेतले होते. टोमॅटो ही छान परतून घेऊयात. टोमॅटो आपल्याला छान शिजण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठामुळे आपले टोमॅटो लवकर शिजले जातील आणि छान मऊही होतील. इथे आपल्याला फक्त टोमॅटो पुरतंच मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. इथे आपला टोमॅटो छान शिजलेला आहे, एकदम मऊ झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण मसाले घालूयात. मी ते 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे. त्याचसोबत इथे आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि 1 चमचा मी ते घरगुती लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि हे आता मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी इथे कांदा आणि काजूची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण ही पेस्ट या मसाल्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. छान एकजीव झाली पाहिजे आणि हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मसाल्याला आपल्या इथे छान असं तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत. मी ते थोडंसंच पाणी घालत आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पातळ हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही ते पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि याला आपण एक छान उकळी काढून घेणार आहोत. मी ते एक उकळी काढून घेतलेली आहे. याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घेणार आहोत. आधीही आपण मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाने आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे आपल्याला लगेचच भाजीमध्ये काजू घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. काजू आपल्याला इथे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण 1 चमचा कसुरी मेथी घालणार आहोत. कसुरी मेथी मी हातावरती चोळून घेतलेली आहे. याच्यामुळे भाजीला छान असा सुगंध येतो. आता आपली भाजी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण 1 चमचा साय घालणार आहोत. साय मी इथे थोडीशी फेटून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
साय आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे आणि साय घातल्यानंतर जास्त वेळ भाजी आपल्याला शिजवायची नाही। इथे आपली काजू करी एकदम तयार झालेली आहे। दिसायला जेवढी ही काजू करी छान दिसत आहे ना, तेवढीच चवीलाही एकदम मस्त लागते। तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।